हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग, हॅपी रिपब्लिक डे टू एव्हरी वन. आय नो हा व्लॉग जेव्हा येणार आहे ऑब्व्हियसली होऊन गेलेला असणार आहे आपला रिपब्लिक डे, बट स्टील माझ्यासाठी आज प्रेझेंटमध्ये लाईव्ह आय एम इन 26 जानेवारी 2025 अँड द टायमिंग इज 9:15 आणि मी ब्लॉग एडिटिंगला बसलो आहे. आज थोडासा उशीर झाला ब्लॉग एडिट करायला आणि पुढं काय काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आधी हा ब्लॉग स्टार्ट करूयात. सो लेट स्टार्ट दी ब्लॉग. आज 26 जानेवारी आहे आणि आज लिटरली 9:15 वाजता मला गरमी फील व्हायला लागली. ह्यावेळेस थंडी फारशी आलेलीच नव्हती, आली गेली कधी कशी काही कळलं नाही. बट टू बी फ्रँक ह्यावेळेसचा उन्हाळा निश्चितच थोडासा जास्ती राहणार आहे. फिंगर्स क्रॉस की मी बोलतो ते चुकीचं व्हावं, कारण कुणाला जास्ती उन्हाळा आवडत नाही. बट मे बी दिस इयर टेम्परेचर विल बी लिटिल बिट्स high, and I'm worried about that because I really don't like the heat, summer heats. So कारण मी आल्या आल्या जे मला ऑफिसमध्ये आत्ता गरम झळ्या जाणवतात ह्या रिअली थोड्याशा इंटिमेशन्स देतात मला की ह्यावेळेस उन्हाळा खूप जास्ती हाय व्हायची शक्यता आहे. दो द टेम्परेचर इज 19 डिग्री सेल्सियस बट द हीट इज़ टू मच इफ़ेक्टिव. सोचना पड़ेगा ये ठंडा कैसे कर सकते हैं. इस साल खर्चा ज़्यादा हो सकता है. लेट इट भी. पहले मैं ब्लॉग एडिट करता हूँ और फिर आपसे बात करता हूँ और शायद ही आज या अगले महीने के फर्स्ट वीक तक आपको कुछ अच्छा गुड न्यूज़ दे पाऊँ, पता नहीं. लेट्स होप फॉर द बेस्ट. प्लानिंग तो है, उसकी तयारी आज हो सकती है. बाकी आज तर संडे आहे. बॅचेस कुठल्या आहेत का नाही माहीत नाही, पण हां मुलांची मला प्रॅक्टिस घ्यायची ॲक्टिंगची आणि ते तुम्हाला बघायला मिळेल. आय नो हे 3-4 ब्लॉग्समध्ये तुम्हाला हेच बघायला मिळते. कदाचित उद्याच्या ब्लॉगपासून तुम्हाला नवीन छान काहीतरी बघायला मिळेल डान्स संदर्भात. होप फॉर द बेस्ट. फिंगर्स आर क्रॉस. या फिंगर्स आर क्रॉस. बट लेट्स सी जो होता है वो आपको देखने को मिलेगा. फिलहाल मैं ब्लॉग एडिट करके फिर आपसे बात करता हूँ. कसे आहात सगळे? खूप वेळाने मी तुमच्याशी बोलतो. इट्स 9:30 ॲट दी इव्हनिंग, वी कॅन से नाईट. आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळनंतर मला वेळ नाही मिळाला प्रॉपरली ड्यू टू सम रिझन्स, सम वर्क आय वॉज स्टक इन, सम मीटिंग्स दॅट आय कॅन शेअर ऑर टेल टू यू गाईज फॉर टाईम पिरियड. त्याच्यानंतर बघूयात, वेळ आल्यानंतर निश्चितच मी सांगेल. बट आजचा खूपच क्यूट शॉर्ट असा ब्लॉग तुमच्यासमोर येतो आहे. हा ब्लॉग इथंपर्यंत तुम्ही बघितला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. पण जाण्याच्या आधी बोनस डक्स बघा. सो लेट स्टार्ट आवर बोनस डक्स. आता बोनस डक्समध्ये कालचा पहिला क्वेश्चन होता, विच इंडियन फिल्म वन द फर्स्ट ऑस्कर. त्याचा ॲन्सर नीट समजून घ्या. मदर इंडिया इन 1957 वॉज द फर्स्ट इंडियन फिल्म नॉमिनेटेड फॉर अन ऑस्कर इन द फॉरेन बेस्ट लँग्वेज फिल्म कॅटेगरी. बट बानू आथिया ऑन द फर्स्ट ऑस्कर फॉर इंडियन 1983 फॉर गांधी बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन. आय होप तुम्हाला ह्याचा आन्सर समजला असेल आणि खूप छान वाटलं असेल. आपल्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल ऐकून वाचून मजा येत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन ये रहा इस बुक में. दररोज एक वेगळ्या टॉपिकवर क्वेश्चन विचारायचा असं विचार करतो आहे. बघूयात काय काय कसं कसं होतं आहे ते. सो टुडेज क्वेश्चन इज
फ्रॉम युनिक फॅक्ट्स अबाउट इंडिया. द क्वेश्चन इज विच इज द ओनली ॲक्टिव्ह वॉल्केनो इन इंडिया. इंडियामध्ये आत्ता सध्या ॲक्टिव्ह असलेला वॉल्केनो कुठला आहे त्याचं सांगा. वॉल्केनो ज्वालामुखी कुठला ॲक्टिव्ह आहे ते सांगायला विसरू नकात मला. आणि आता भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग चिल हियर. मिलते अगले ब्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, कीप स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पीयूष. बाय.